गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। गोवर्धन मंदिरातून भटकत भटकत आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे गेलो। रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली एक मंदिर दिसत होतं। मिस्टरांनी आवाज देऊन किल्ल्याचा बोर्ड दाखवला। कदाचित हा किल्ल्याचा दुसरा भाग असावा। माझं लक्ष काय त्या बोर्डकडे नव्हतं, कारण माझं लक्ष तर खाली असणाऱ्या मंदिराकडेच होतं, कारण मंदिर वरतून खूप छान दिसत होतं। आजूबाजूला खूप गर्द झाडी होती। मिस्टरांनी जशी गाडी थांबवली तशी मी खाली उतरली आणि पटापट पायऱ्या उतरायला सुरुवात केली। मिस्टर मला पाठवून आवाज देत होते, थांब थांब, तरी पण मंदिराची एवढी ओढ होती ना मला, तर मी चालत चालत खालपर्यंत पोहोचले पण होते। मी त्यांचा आवाज न ऐकता तरी पण पुढे पळत पळत निघून गेली, कारण की आजूबाजूचा परिसर पाहून ना मला खूप आनंद झाला होता। असं वाटत होतं की मंदिरापर्यंत मी कधी पोहोचेल। मिस्टर मागून येत होते आणि मी मंदिराच्या जवळ पोहोचले होते। मी मंदिरापर्यंत पोहोचली, पण मी काही पुढे गेली नाही, कारण की तिथे गेल्यानंतर ना मला वेगळंच फील झालं। मी पुढे न जाता तिथेच मिस्टरांची वाट बघत उभी राहिली। मी इथे उभी राहून ना मोठ्या आवाजात मिस्टरांना सांगत होती, हे झाड पहा, आजूबाजूचा परिसर पहा, मंदिर पहा, मंदिराच्या समोरची विहीर पहा, किती सुंदर आणि छान वाटते पाहायला। तर झाडाकडे मी पाहतच होते, तेवढ्यात मिस्टर पुढे आले आणि मिस्टरांचा समोर असणाऱ्या बोर्डकडे मिस्टरांचं लक्ष गेलं। मिस्टरांनी जसा मला बोर्ड दाखवला साती आसरा, तसा 2 सेकंदामध्ये माझ्या अंगावरती काटा आला। मी पटकन देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून ज्या स्पीडने खाली आली होती त्या स्पीडने वरती जाण्यासाठी निघाले। मिस्टर मात्र तिथे उभे राहून आजूबाजूच्या परिसराचं शूटिंग घेत होते। मंदिर तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर होतं। समोर एक विहीर होती, बाजूलाच भला मोठा तलाव होता आणि आजूबाजूला एकदम गर्द अशी झाडी होती। वातावरण तसं छान होतं आणि मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छताही खूप होती। पुढे आल्यानंतर एक खूप असं जुनं आणि मोठं झाड पाहिलं। सहजासहजी ह्या मंदिरात तसं कोणी येत नाही, पण मी बोर्ड न वाचल्यामुळे डायरेक्ट खाली आली। साती आसरा म्हणजे 7 अप्सरा किंवा 7 मातृका। जशी गावं बदलतात तशी त्यांची नावेही बदलतात। साती आसरा या 7 देवी आहेत आणि त्यांची एकत्र पूजा केली जाते आणि या 7 बहिणी पण आहेत। यांनाच आपण मोठ्या बाया असेही म्हणतो। 7 बहिणी म्हणजे ब्राह्मणी देवी, वैष्णो देवी, महेश्वरी देवी, इंद्रायणी देवी, वराही देवी, कौमारी देवी आणि चामुंडा देवी अशी ही 7 रूपे असणारी ह्या देवी आहेत। 7 देवींबरोबर म्हसोबाही पूजला जातो। नदी, विहिरी, ओढा, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे स्थाने असते। साती आसरांना जलदेवताही म्हणतात, कारण त्यांचं वास्तव्य पाण्याच्या ठिकाणी असतं, म्हणून त्यांना जलदेवता म्हणतात। त्या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात। साती आसरांचे गोड्या आणि खाऱ्या असे 2 प्रकार आहेत। साती आसरांची प्रत्येक जण आखाडामध्ये नैवेद्य दाखवून पूजा करतात। ही होती साती आसरांबद्दल थोडक्यात माहिती। तर चला, आता आम्ही मंदिरातून बाहेर आलोय आणि आता आम्ही निघालोय घरी। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।